नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 इंडायसेस यामधील प्रॅक्टिस सेट 30 आता आपण सोडवणार आहोत। स्क्वेअर रूट काढत असताना 625 ही संख्या आपल्याला प्राइम फॅक्टर्सच्या स्वरूपामध्ये लिहायची आहे। प्राइम फॅक्टर्स शोधण्यासाठी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ह्या दोन पद्धती वापरल्या जातात। यापैकी हॉरिझॉन्टल मेथडने आपण स्क्वेअर रूट काढणार आहोत। ही पद्धत जरी कठीण असली तरी पुढील इयत्तांमध्ये याच पद्धतीचा जास्त वापर केला जातो, म्हणून आपण हॉरिझॉन्टल मेथडने या संख्यांचा स्क्वेअर रूट काढूया। 625 याच्या युनिट प्लेसला 5 आहेत, त्यामुळे या संख्येला 5 ने भाग जाणार आहे। 5 ने 625 ला भागलं की भागाकार येतो 125, म्हणजेच 5 गुणिले 125 बरोबर 625। आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, सुरुवातीची संख्या तशीच खाली घ्यायची। 5 ही संख्या आपण तशीच खाली घेतली आणि पुढे पुन्हा एकदा 5 आले, कारण 5 ने आपण 125 ला भागलं की भागाकार येतो 25। सुरुवातीचे 5 इथे आहेत आणि त्यानंतर 25 5 125, म्हणून हे 5 पुन्हा आलेले आहेत। पुढील स्टेप मध्ये 5 गुणिले 5 या संख्या खाली आपण तशाच घेणार आहोत आणि त्यानंतर 25 ला भागणार आहोत। 5 गुणिले 5 हे सुरुवातीला तसेच आलेले आहेत, त्यानंतर पुढील 25 ला आपण 5 ने भागलेला आहे। 5 ने 25 ला भागल्यानंतर 5 येतात, 5 5 25। अशा प्रकारे इथे प्राइम फॅक्टर्स मिळालेले आहेत। प्राइम फॅक्टर्स शोधल्यानंतर समान संख्यांची इथे दोन गट तयार झाले। प्रत्येक गटातील एकच संख्या आपण खाली घेणार आहोत। पहिल्या गटातील 5 घेतले आणि दुसऱ्या गटातील देखील 5 घेतले, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 625 इज इक्वल टू 25। दुसरं उदाहरण पहा, 1225 याच्या देखील युनिट प्लेसला 5 ही संख्या आहे, त्यामुळे या संख्येला देखील 5 ने भाग जाणार आहे। 5 ने 1225 ला भागल्यानंतर 245 येतात। या स्टेप मधील 5 ही संख्या आपण तशीच खाली घेणार। सुरुवातीचे 5 तसेच खाली घेतले। 245 ला आपण पुन्हा 5 ने भागलेला आहे, म्हणून इथे 5 आले आहेत। 5 ने 245 ला भागलं की भागाकार येतो 49। 49 गुणिले 5 बरोबर 245। पुढील स्टेप मध्ये सुरुवातीला असलेले 5 गुणिले 5 तसेच घेतले खाली, त्यानंतर 49 ला 7 ने भाग जातो। 7 ने 49 ला भागल्यानंतर भागाकार येतो 7। 7 7 49। अशा प्रकारे इथे सगळे प्राइम फॅक्टर्स आलेले आहेत, त्यामुळे समान प्राइम फॅक्टर्सचे गट तयार केले। प्रत्येक गटातील एकच संख्या आपण खाली घेणार आहोत। पहिल्या गटातील 5 घेतले, दुसऱ्या गटातील 7 घेतले। स्क्वेअर रूट ऑफ 1225 इज इक्वल टू 35। तिसरं उदाहरण पाहूया, 289 या संख्येला फक्त 17 नेच भाग जातो। 17 गुणिले 17 बरोबर 289। हे दोन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे प्राइम फॅक्टर्सची येथे आपल्याला एकच जोडी मिळालेली आहे। त्यापैकी एकच संख्या आपण घेतली की आपल्याला या संख्येचं स्क्वेअर रूट मिळतं। स्क्वेअर रूट ऑफ 289 इज इक्वल टू 17। पुढील उदाहरण पाहूया, 4096 या संख्येच्या युनिट प्लेसला 6 हा डिजिट आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा डिजिट असतो, ती संख्या 2 ने डिवाइड होते, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाणार आहे। 2 ने भागल्यानंतर भागाकार येतो 2048, म्हणजेच 2 गुणिले 2048 बरोबर 4096। पुढील स्टेप मध्ये हे 2 अगोदर लिहून घेतले आणि 2048 ला पुन्हा 2 ने भागणार आहे, म्हणून इथे पुन्हा 2 आलेले आहेत। 2 ने 2048 ला भागलं की भागाकार येतो 1024। पुढच्या स्टेप मध्ये सुरुवातीला असलेले 2 गुणिले 2 तसेच खाली येतील, 2 आणि हे 2 आले परत। 1024 ला 2 ने भागल्यानंतर भागाकार येतो 512। 2 गुणिले 512 बरोबर 1024। त्याच्या पुढील स्टेप मध्ये 1 2 3 वेळा हे 2 गुणाकार स्वरूपामध्ये येणार आहेत। त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 इथे वाढले, कारण
2 ने 512 आपण भागलं की भागाकार येतो 256. 512 ही संख्या इथे गुणाकार स्वरूपामध्ये लिहिलेली आहे 2 गुणिले 256 आणि त्याआधी असलेले 3 वेळा 2 हे आपण वरच्या स्टेप मधून घेतलेले आहेत. खालील स्टेप मध्ये सुरुवातीला 1 2 3 4 वेळा या ठिकाणी 2 गुणाकार स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत ते आपण खालील स्टेप मध्ये तसेच घेतले. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 आले कारण 2 ने 256 ला भाग जातो. 2 ने 256 ला भागल्यानंतर भागाकार येतो 128. या स्टेप मध्ये 5 वेळा 2 आलेले आहेत ते तसेच आपण खाली घेणार आणि पुन्हा एकदा इथे 2 वाढले कारण 2 ने 128 ला भाग जातो. 2 ने 128 ला भागल्यानंतर भागाकार येतो 64. 64 गुणिले 2 बरोबर 128. या ठिकाणी 6 वेळा 2 गुणाकार स्वरूपामध्ये आहेत ते तसेच आपण इथे 6 वेळा घेतले आणि पुन्हा इथे 2 वाढलेले आहेत कारण 2 ने 64 ला भागल्यानंतर 32 येतात. 32 दुने 64. या स्टेप मध्ये 7 वेळा 2 गुणाकार स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत ते 7 वेळा इथे परत आलेले आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा 2 वाढले कारण 2 ने 32 ला भाग जातो. 2 ने 32 ला भागल्यानंतर भागाकार येतो 16. 16 दुने 32. वरच्या स्टेप मध्ये 8 वेळा 2 गुणाकार स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत ते तसेच आपण घेतले आणि पुन्हा एकदा इथे 2 आले. 2 ने 16 ला भाग जातो. 2 8 16. सुरुवातीला गुणाकाराच्या स्वरूपात असलेले हे 2 तसेच आपण खाली घेतले. पुन्हा एकदा इथे 2 वाढले. 2 चौक 8. 2 ने 8 ला भाग जातो आणि आता शेवटच्या स्टेप मध्ये सुरुवातीला गुणाकार स्वरूपात असलेले 2 आपण खाली लिहिलेच आहेत. शेवटला असलेले 4 आपण गुणाकार स्वरूपात लिहिले. 2 दुने 4. इथे आपल्याला सगळे प्राइम फॅक्टर्स मिळालेले आहेत त्यामुळे समान प्राइम फॅक्टर्सच्या इथे आपण जोड्या तयार केल्या. एकूण 6 जोड्या तयार झाल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक संख्या आपण खाली घेतली आणि त्यांचा गुणाकार केला. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 4096 इज इक्वल टू 64. शेवटचं उदाहरण पाहूया. 1089 याच्या युनिट प्लेसला 9 हा डिजिट आहे त्यामुळे याला 2 ने भाग जाणार नाही. मग आपण 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरूया. संख्यांची बेरीज करायची आणि त्याला 3 ने भाग जातो का हे पाहायचं. 1 आणि 0 1. एकामध्ये 8 मिळवले की 9, 9 मध्ये 9 मिळवले की 18 होतात. 3च्या टेबलमध्ये 18 येतात त्यामुळे या संख्येला 3 ने भाग जाईल. 3 ने 1089 ला भागल्यावर भागाकार येतो 363. म्हणजेच 3 गुणिले 363 बरोबर 1089. सुरुवातीचे 3 आपण तसेच खाली लिहिले. 363 ला पुन्हा 3 ने भागणार आहोत म्हणून इथे पुन्हा 3 आलेले आहेत. 3 ने 363 ला भागलं की भागाकार येतो 121. सुरुवातीला 2 वेळा 3 गुणाकार स्वरूपात आहेत ते तसेच घेतले. त्यानंतर 121 ला 11 ने भाग जातो म्हणून इथे 11 आलेले आहेत. 11 ने 121 ला भागलं की भागाकार येतो 11. म्हणजेच 11 चा वर्ग आहे 121. या स्टेप मध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत त्यामुळे आपण समान प्राइम फॅक्टर्सच्या जोड्या तयार करू. प्रत्येक जोडीतील एक संख्या खाली घेतली. त्यांचा गुणाकार केल्यानंतर या संख्येचा स्क्वेअर रूट आपल्याला मिळेल. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 1089 इज इक्वल टू 33. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 30 सोडवून झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 31 पाहणार आहोत. धन्यवाद.